कुठे बाहेर जायचं असलं ना, तर खूप घाई गडबड असते. घरातली कामं, बाहेरची कामं दोन्ही पण ॲडजस्ट करणं एकाच वेळेला पॉसिबल होत नाही. पण आता मी कुठं जात आहे, काय जात आहे, हे तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे सकाळच्या नाश्त्याची तयारी आदल्याच दिवशी करायची असते. कारण संडेच्या दिवशी सगळेजणांना सुट्टी असते आणि उशिरा उठतात त्याकरता. तर इथे मी संडेला डोश्याचा बेत केला होता. तर म्हणून इथे डोश्याचं पीठ बनवून घेत होते मिक्सरला आणि त्याचबरोबर इथे साइड बाय साइड मी स्वयंपाकसुद्धा करायला घेतला. कारण दादाच्या स्कूलमध्ये आहे गॅदरिंग. त्याकरता इथे मी पटकन स्वयंपाक करून त्याच्या गॅदरिंगला जायचं होतं. त्याकरता दादाला पुढे पाठवून दिलं होतं आणि आम्ही तिघंजणं बाकी होतो जाण्यासाठी. तर इथे मी मस्त कुकरला डाळ बनवून घेतली छानशी, पटकन होईल अशी आणि त्याच कुकरमध्ये मी ते भातसुद्धा बनवून घेतला. आणि दादाला स्नॅक्ससाठी मी अगोदर खारे शेंगदाणे बनवून दिले होते आणि आता परत एकदा त्याला टिफिन द्यायचा होता स्नॅक्समध्ये. तर इथे मस्तपैकी मी सोयाबीन वडी बनवली होती आणि ती पण कंटकी केली त्याची. तर याची टेस्ट खूप छान लागते. आता तुम्हाला याचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की व्हिडिओ खाली कमेंट करा. मी याचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच रेसिपीचा. तर इथे मी पटकन अशी झिंग्याची चटणी, डाळ भात आणि चपात्या बनवून घेतल्या आणि दादाचा स्नॅक्ससुद्धा रेडी केला. आणि आम्हाला यायच्या अगोदर प्रोग्राम सुरू झालेला होता आणि दादाचा असा काही लूक होता आणि त्याला जाण्याची खूप घाई गडबड होती कारण त्याचा नेक्स्ट परफॉर्मन्स होता त्याकरता. आणि हा त्याचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट झालेला होता. आता तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ खाली मी लिंक देणारच आहे. पूर्ण जाऊन तिथे चेकआउट करा आणि मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.